ज्यांना वाकवता येत नाही त्यांनाच बदनाम केलं जातं. आपण बदनाम का असतो? कारण आपण इतरांच्या मर्जीप्रमाणे वागत नाही. कधी तुमच्याबद्दल लोकांनी असं म्हटलं आहे का की ही खूप बदलली आहे, हा खूप बदलला आहे, याला आता कोणाची पर्वाच उरली नाही, याला खूप ॲटिट्यूड आला आहे, याला अनेक असे आरोप केले जातात. पण कधी तुम्ही विचार केला आहे का लोक आपल्याला बदनाम का करतात? कारण आपण चुकीचे असतो का? तर नाही, तर आपण त्यांच्या मर्जीप्रमाणे वागत नाही म्हणून. हो, अगदी बरोबर ऐकलं. ज्या दिवशी तुम्ही स्वतःसाठी उभं राहायला सुरुवात करता ना, त्या दिवशी तुम्ही नाही म्हणायला शिकता आणि हेच लोकांना खटकतं. त्या दिवशी काही लोकांच्या नजरेत तुम्ही वाईट, हट्टी, बदनाम होता. लोकांना आपल्याकडून काय अपेक्षा असतात या जगात? अनेक लोकांना तुमचं चांगलं असणं नक्कीच चालतं, पण तुमचं स्वतःसाठी उभं राहणं, सहन न करणं, या गोष्टी मात्र त्यांना खटकतात. त्यांना अशी व्यक्ती हवी असते जी नेहमी त्यांच्यासाठी हो म्हणेल, ते म्हणेल तसं करेल, स्वतःचं मत मांडणार नाही, त्यांच्या मर्जीप्रमाणे, त्यांच्या मर्जीत राहील, त्यांच्या सोयीप्रमाणेच वागेल. जोपर्यंत तुम्ही त्यांच्या मर्जीप्रमाणे वागता तोपर्यंत मात्र तुम्ही अगदीच चांगले असता, मात्र तुमची बदनामी नसते. पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःचा विचार करायला लागता ना, त्या दिवशी तुम्ही त्यांच्या नजरेत मात्र खटकायला लागता. एक वाईट आणि बदनाम व्यक्ती होता आणि मग तिथून सुरू होते ती म्हणजे तुमची बदनामी. स्वाभिमान असणारी माणसं का बदनाम होतात? हेच तर खरं उत्तर आहे यातून. स्वाभिमान असलेली माणसं कधीच कोणाच्या हातातील बाहुलं बनत नाही. ते स्वतःच्या आत्मसन्मानासाठी लढतात. ते स्पष्ट बोलतात, अन्याय सहन करत नाही, जे पटत नाही त्याला विरोध करतात आणि जर चुकीचं असेल तर समोरच्याला सरळ सांगतात. आणि हेच काही लोकांना सहन होत नाही, म्हणून तर ते काय करतात, अशा लोकांना बदनाम करतात, अशा लोकांना वाईट ठरवण्याचा प्रयत्न करतात. तुमच्याबद्दल हे अशा गोष्टी नक्कीच घडल्या असतील. तुमच्याबद्दल अशा गोष्टी देखील बनवतात ते की लोकांमध्ये तुमचं नाव खराब करतात, ज्या गोष्टी तुम्ही कदाचित बोलल्या गेल्याही नसतील, आणि तुम्हाला बदनाम करण्याचा मात्र ते कट कारस्थान प्रयत्न करतात. बदनामीची भीती मात्र ठेवू नका. जरी बदनामी झाली तरी आपण खरे आहोत हे आपल्याला माहित असतं, त्याच्यामुळे ती भीती अजिबात मनामध्ये ठेवू नका. लक्षात ठेवा, या जगात एक गोष्ट कायमची आहे, लोकांचं बोलणं हे कधीच थांबत नाही. ते चांगलंही बोलणार आणि वाईटही बोलणार. तुम्ही शांत राहिलात ना तरी ते लोक बोलणारच आहेत, तुमचा फायदा घेणारच आहे. तुम्ही स्वतःसाठी उभं राहिलात ना तरी लोक बोलणारच आहेत. मग प्रश्न असा आहे, आपण कोणासाठी जगायचं? लोकांच्या मर्जीने की स्वतःच्या स्वाभिमानाने? मग स्वतःची किंमत देखील आपल्याला ओळखता आली पाहिजे. ती किंमत ओळखा. जी माणसं स्वतःची किंमत ओळखतात त्यांना बदनामीची भीती नसते, कारण त्यांना माहित असतं सत्याला थोडा वेळ लागतो पण ते नक्कीच जिंकतं. पण शेवटी सत्य जिंकतं ना. तुमच्याबद्दल लोक काय बोलतात याचा विचार करत बसू नका. यापेक्षा महत्वाचं काय आहे, तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटतं? जर तुमचं मन स्वच्छ असेल, प्रामाणिक असेल, खरं असेल तर तुम्हाला कोणालाही सिद्ध करण्याची गरज नसते. तुमचा हेतू चांगला असेल तर लोकांच्या बोलण्याने किंवा लोकांच्या चुकीच्या पसरवण्याने तुम्ही चुकीचे ठरत नाही, तुमची किंमत कमी होत नाही. कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते ना जेव्हा आपलेच लोक असतात जे आपल्याला समजून घेत नाहीत, मात्र आपल्या विरोधात जातात आणि आपली प्रचंड अशी बदनामी करतात. मात्र आपण शांत राहतो का? तर ते आपले आहेत म्हणून. आपण कोणालाही त्रास देत नाही तरी देखील आपल्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवल्या जातात का? तर आपण त्यांच्या मर्जीत राहत नाही म्हणून. त्यावेळी मन खूप दुखतं. आपलेच लोक असे कसे वागू शकतात? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बदनामी ही नेहमी चुकीच्या माणसांचीच होत असते असं नाही बरं का. ती योग्य माणसांची देखील ठरते. कधी कधी स्वाभिमानी आणि मजबूत माणसं देखील बदनाम होतात, हे लक्षात असू द्या. मग तुम्ही कोण आहात? स्वाभिमानी, मजबूत, की खरंच तुम्ही वाईट ठरलेले आहात? कारण ते कोणाच्या मर्जीचे गुलाम नसतात. स्वाभिमानी आणि मजबूत माणसं ही कोणाची गुलामी पत्करत नाही. म्हणून आजपासून एक गोष्ट ठरवा, लोक काय म्हणतील याचा विचार करून स्वतःला बदलू नका. स्वतःसाठी स्वतःला बदला. ज्यांना तुमची किंमत कळते ना ते तुमच्या सोबत राहणारच आहेत, आणि ज्यांना फक्त तुमचा उपयोग करून घ्यायचा आहे अशी लोक तुमच्या सोबत राहणार नाही आणि तुमच्यापासून ते दूरही जातील. आणि खरं सांगायचं तर ते दूर जाण्याचं फक्त तुमच्यासाठी कारण नसतं, आणि अशी लोक तुमच्यापासून दूर जाणं हे चांगलंच असतं. कारण आयुष्यात काही लोक दूर गेले ना तरच आपण समाधानी आणि शांत राहतो, आणि त्यामुळे आपण तुटण्यापासून देखील वाचतो.
उलट आपण अधिक मजबूत होतो. काही लोक फक्त आपल्या आयुष्यात आपला उपयोग करून घेण्यासाठी येतात आणि जर उपयोग होत नसेल तर मात्र आपल्याला बदनाम करतात. आपण त्यांच्या मर्जीसारखं वागलो तर ते आपल्याला चांगलं म्हणतात, पण ज्या दिवशी आपण विरोध करतो, स्वतःसाठी उभं राहतो, स्वतःचा विचार करतो, त्याच दिवशी मात्र ते लोक आपल्याला बदनाम करायला सुरुवात करतात. पण खरं सांगायचं तर ज्यांना तुमची किंमत कळत नाही अशा त्यांच्या जाण्याने आपल्याला काहीही फरक पडणार नाही, हे लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यात अशा लोकांच्या जाण्याने काहीही कमी होणार नाही, उलट तुमच्या आयुष्यात शांतता वाढेल. अशी लोक जीवनामधून निघून गेली ना की आपण त्यांच्या विचारापासून दूर निघून जातो. आपला स्वतःचा स्वाभिमान वाढतो आणि स्वतःवर विश्वासही वाढतो. आत्मसन्मानाने जगण्याची प्रेरणा मिळते. कारण जे लोक तुमच्या आयुष्यात खरंच तुमचे असतात ना, त्यांना तुमच्या स्वभावाची, तुमच्या मनाची, तुमच्या अस्तित्वाची, तुमच्या सत्याची ही पूर्ण ओळख असते. त्यामुळे अशी लोक तुम्हाला ओळखतात. त्यांना दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याची गरजच नसते. त्यांचा तुमच्यावरती पूर्ण विश्वास असतो. म्हणून जर आज अशी काही लोक तुमच्याबद्दल चुकीचं बोलत असतील तर घाबरू नका. अशा लोकांचा विचार करू नका. ते तितके खरे नाहीत. तुम्ही दुःखीही होऊ नका, कारण लोकांचं बोलणं हा तुमच्या आयुष्याचा निर्णय नसतो. तुमचा स्वाभिमान, तुमचं व्यक्तिमत्व, हे तुमचं स्वतःचं सत्य, हे तुम्हाला स्वतःला माहीत असणं तितकंच महत्वाचं आहे. आणि तुमचं धैर्य, सामर्थ्य, संघर्ष हेच तुमची खरी ओळख ठरते खरं तर. आणि लक्षात ठेवा, ज्यांना वाकवता येत नाही ना त्यांनाच बदनाम केलं जातं. त्यामुळे आपण इतरांखाली वाकले जाणार नाही याची काळजी घ्या. मग बदनामीची भीती बाळगू नका. म्हणून स्वतःसारखं सत्ता जगा, स्वाभिमानाने जगा आणि लोक काय म्हणतील याचा विचार करून तर अजिबात तुमचं आयुष्य जगणं थांबवू नका. आयुष्याला ज्याने आनंद मिळतो त्या गोष्टी जीवनामध्ये करा. जर आज तुम्हाला लोक बदनाम करत असतील ना तर कदाचित तुम्ही चुकीचे नाही हे लक्षात घ्या. कारण संघर्ष जीवनामध्ये जेव्हा सुरू होतो ना तेव्हा आपण एकटेच असतो. तुम्ही फक्त स्वतःच्या मनाप्रमाणे जगायला सुरुवात केलेली असते आणि हेच लोकांना खटकतं. तेव्हा मात्र स्वाभिमानाने जगणाऱ्या माणसांना हे सगळं जगच असतं. ते नेहमीच थोडं बदनाम करतं. याने काय सुरू केलंय, हा असा का वागतोय, हा असा काय व्हायला लागलाय, अनेक सारे आरोप होतात. हे आरोप म्हणजेच तर बदनामी. कारण त्यांना वाकवता येत नाही ना. तू असं करू नको, ते तुला जमत नाही, तुला ते चांगलं दिसत नाही, म्हणून तुम्हाला थांबवलं जातं. जसं आकाशातला सूर्य पहा, सकाळी तो हळूहळू उगवतो. सुरुवातीला त्याचा प्रकाश मऊ असतो, शांत असतो. पण जसजसा वेळ पुढे जातो तसतसा सूर्य अधिक तेजस्वी होतो, अधिक तापतो. दुपारच्या वेळी तर त्याचा प्रकाश इतका तीव्र असतो की काही लोक त्याला सहनही करू शकत नाही. पण याचा अर्थ असा नाही ना की सूर्य चुकीचा आहे. तो फक्त त्याच्या स्वभावाप्रमाणे जगत असतो. कधी तुम्ही लक्ष दिलं आहे का, दुपारच्या वेळी लोक काय करतात? ते सावली शोधतात, घरात जातात, सूर्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. पण कोणीही सूर्याला सांगतं का, कोणामध्ये हिंमत आहे का की तू तुझं चमकणं बंद कर? कारण सर्वांना माहीत असतं सूर्याचं कायमच प्रकाश देणं हे काम आहे. आणि अगदी तसंच स्वाभिमानी माणसांचं असतं. ती माणसं देखील त्यांच्या सत्यावर, त्यांच्या प्रामाणिकपणावर, त्यांच्या मूल्यावर स्वतः ठामपणे उभी राहतात. त्यांना माहीत असतं की कधी कधी त्यांच्या स्वभावामुळे काही लोकांना नक्कीच त्रास होणार आहे. त्यांच्या स्पष्ट बोलण्याने, स्पष्ट वागण्याने काही लोक दूर निघून जाणार आहेत. काही लोक त्यांच्या मागे वाईट साईड बोलणार देखील आहेत. पण त्यांना हेही माहीत असतं की जर स्वतःला बदलून जगणं हेच तर खरं आयुष्य नसतं ना. इतरांसाठी स्वतःला बदलणं म्हणजे आयुष्य नाही, स्वतःसाठी स्वतःला बदलणं म्हणजे आयुष्य. आणि मग संध्याकाळ होते. तोच सूर्य जो दिवसभर आकाशात तेजाने चमकत होता ना, तोच हळूहळू मावळायला लागतो. त्याचा रंग देखील आकाश केशरी गुलाबी होतो. आणि त्या क्षणी मात्र संपूर्ण जग हे थांबून तो सुंदर असा सनसेट पाहतं. का तर त्याच्यामध्ये काहीतरी शांतता जाणवलेली असते, स्थिरता जाणवलेली असते. तो सूर्य दिवसभर काही लोकांना सहनही होत नाही. तोच सूर्य संध्याकाळी सर्वांना सुंदर वाटतो, पाहावासा वाटतो. आयुष्यही अगदी असंच सुंदर आहे बरं का. आज काही लोक तुमच्यावर टीका करतील, तुमच्याबद्दल चुकीचं बोलतील. पण वेळ निघून गेल्यानंतर तुमच्या प्रगतीच्या मार्गावर जेव्हा तुम्ही पोहोचता तेच लोक कधीतरी तुमच्या ताकदीची, तुमच्या धैर्याची, तुमची कदर करतील. तुमच्या कहाण्या इतरांनाही सांगतील. म्हणून लक्षात ठेवा, सूर्य कधीच लोकांच्या बोलण्याने थांबला नाही किंवा त्याचा प्रकाश हा कधीही कमी जास्त त्याने केला नाही. तो करतही नाही.
रोज तो उगवतो, रोज तो चमकतो आणि संध्याकाळी मात्र शांतपणे तो मावळतो देखील. तसंच तुम्ही आयुष्य जगा. लोक काय म्हणतील याचा विचार करून आपण आपलं आयुष्य थांबवायचं नाही. आपला स्वभाव कोणासाठी बदलायचा नाही. जर तुमचं मन स्वच्छ असेल, तुमचा हेतू हा चांगला असेल, तर लोकांच्या बोलण्याने कधीही आपल्यावरती फरक पडू द्यायचा नाही. तुमचं सत्य हे कधीही बदलणार नाही, लक्षात असू दे. म्हणून स्वतःसारखं जगा, स्वाभिमानाने जगा आणि आयुष्याच्या प्रत्येक संध्याकाळी तुमचा सनसेट देखील तितकाच सुंदर होऊ द्या. कारण शेवटी आयुष्य एकदाच आहे. काही लोक असे असतात ज्यांना वाकवता येत नाही, त्यांनाच हे जग कधी कधी बदनाम करतं. त्यामुळे बदनामीची भीती ठेवू नका. पण तेच लोक कधीतरी त्यांच्या आयुष्याच्या आकाशात सूर्यासारखे चमकतात. जर तुम्हालाही असे विचार, असं सूर्यासारखं चमकायचं असेल, तर मनातून असे विचार पटत असतील आत्मसन्मानासाठी, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलवर. जर तुम्हालाही असे सकारात्मक विचार मनापासून पटत असतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. या थॉट्स चॅनेलवर फक्त व्हिडिओ बनत नाही, हे देखील नेहमी लक्षात असू द्या. इथे मनातील भावना या शब्दात मांडल्या जातात. जर असेच विचार तुमच्यापर्यंत पोहोचत राहावेत असं तुम्हाला वाटत असेल, तर पुन्हा नक्की भेटूया. धन्यवाद.